ओम नमो भगवते वासुदेवाय। कपिल महामुनी आपली माता देवहूती हिनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि माऊली केवळ ज्ञान संपादन करण्यासाठी प्रश्न विचारते। तेही ज्ञान केवळ स्वतःसाठी नव्हे तर पुन्हा आम्हा याच्यावर सर्व सामान्य जीवांसाठी। आधी तिला प्रकृती आणि पुरुषांचा विवेक कसा करायचा ते सांगितलं। मग अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या प्रत्येक पायरीवर कसं राहायचं ते सांगितलं। भगवंताचं आपादमस्तक ध्यान कसं करावं ते सांगितलं। आणि आता देवहूती मातेने विचारलं की भक्तियोगाचा मार्ग मला विस्ताराने सांगा, भक्ती कशी करायची असते वगैरे वगैरे। आणि त्या उत्तरादाखल कपिल महामुनी मातेला म्हणतात, भक्तियोगो भविधो मार्गैर्भामिनी भाव्यते स्वभाव गुण मार्गेण पुंसां भावो विविध्यते। माणसांच्या ठिकाणी जशा प्रकारचा भाव असतो त्याप्रमाणे भक्तीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार संभवतात। तिथे मातेला उद्देशून त्यांनी भामिनी हे संबोधन वापरलं। एरवी प्रेयसीला सुंदरीला भामिनी हे संबोधन वापरलं जातं। भा याचा अर्थ आहे तेज, तिथे रूपाचं गुणांचं तेज असेल। मातेला उद्देशून म्हणताना मातेच्या ठिकाणी जे पातिव्रत्याचं तेज आहे ते जिच्याकडे आहे ती भामिनी, अशा अर्थाने त्यांनी मातेला उद्देशून भामिनी शब्द वापरलाय। आणि ते म्हणाले की भक्ती अनेक मार्गाने करता येते, भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे आणि गुणांच्या प्रमाणे त्याच्यात भिन्नता संभवते। त्याच्यात त्यांनी मुख्यतः 3 प्रकार सांगितले, एक तामस, राजस दुसरी आणि तिसरी सात्विक। की हिंसा, दंभ, मत्सर भाव यांच्यापैकी एखादं फळ मिळावं अशा इच्छेनं आणि द्वैत भावानं जी भक्ती केली जाते ती तामस भक्ती आहे। विषय संपादन, कीर्ती, ऐश्वर्य यापैकी एखाद्या फळाची इच्छा करून जी भक्ती केली जाते ती राजस भक्ती आहे। आणि पुढे ते म्हणाले की द्वैत बुद्धी असतेच, भेदबुद्धी असून सुद्धा सगळ्या कर्मांचा नाश व्हावा, कर्मनिर्हार असा शब्द त्यांनी वापरलाय। सगळ्या कर्मांचा नाश व्हावा अशा उद्देशानं किंवा ज्याच्यावर सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं व्हावीत अशा बुद्धीनं किंवा पूजा करणं हा आपला स्वधर्म आहे, आपलं कर्तव्य आहे, या भावनेनं जे भगवंताची भक्ती करतात त्यांना सात्विक भक्ती असं म्हणतात। त्यात सुद्धा ह्या तामस, राजस आणि सात्विक भक्तीमध्ये उत्तरोत्तर ते श्रेष्ठ आहेत। तामसापेक्षा राजस भक्ती श्रेष्ठ आहे, राजस भक्तीपेक्षा सात्विक भक्ती श्रेष्ठ आहे, सात्विक भक्तीपेक्षा सुद्धा निर्गुण भक्ती श्रेष्ठ आहे। पण ह्याच्यात सुद्धा तामस भक्तीमध्ये अधम, मध्यम आणि उत्तम असेही प्रकार आहेत। हिंसेसाठी म्हणून जी भक्ती केली जाते ती अधम भक्ती आहे। कोणाबद्दल काहीतरी वैर आहे, द्वेष आहे आणि त्याचा नाश व्हावा अशा उद्देशाने जेव्हा भक्ती केली जाते तेव्हा ती तामसच भक्ती, पण ती तामसातली सुद्धा अधम भक्ती म्हणायला पाहिजे। दंभासाठी जे भक्ती करतात की मी केवढा मोठा भक्त आहे हे दाखवण्यासाठी जे भक्ती करतात ते मध्यम तामस भक्ती ते समजले जातात। आणि मत्सर करण्यासाठीच जे भक्ती करतात ते उत्तम, म्हणजे त्यातल्या त्यात ते बरे असा त्यातला भाव आहे। तसंच राजस भक्तीमध्ये सुद्धा केवळ विषय सुखासाठी भक्ती करणारा जो आहे तो अधम भक्त म्हणायला पाहिजे।
समाजात लोकांमध्ये कीर्ती आपली पसरावी म्हणून जो भक्ती करतो तो राजस मध्यम म्हणायला पाहिजे. आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी म्हणून जो भजणार आहे तो ह्या दोन राजसांपेक्षा त्यातल्या त्यात बरा, म्हणजे त्यातला उत्तम असा म्हणायला पाहिजे. सात्विक भक्तांमध्ये सुद्धा अधम, मध्यम आणि उत्तम असे प्रकार आहेत. केवळ पापाचं निवारण व्हावं, आपल्या हातून जी की पापं घडलेली असतील या जन्मी किंवा मागच्या अनेक जन्मावरली, त्या पापांचं निवारण व्हावं म्हणून देवाला भजणारा जो आहे तो अधम. ईश्वर माझ्यावर प्रसन्न व्हावा, तो माझ्या आचरणानं कर्मानं संतुष्ट राहावा यासाठी म्हणून जो भक्ती करतो तो सात्विकात मधलाच मध्यम. पण भगवंतानी सांगितलंय ना, केवळ माझीच भक्ती कर, तेव्हा भगवंताची आज्ञा त्याचं प्रिय म्हणून जो भगवंताची भक्ती करतो, आपला स्वधर्म म्हणून जो भक्ती करतो, स्वकर्तव्य म्हणून जो भक्ती करतो तो उत्तम. तेव्हा सत्व, रजस आणि तमस याच्यामध्ये सुद्धा अधम, मध्यम आणि उत्तम अशा 3 पायऱ्या येतात. म्हणजे 3 त्रिक 9 प्रकारच्या या पायऱ्या या भक्तीमध्ये येतात. आणि पुन्हा नवविधा जी भक्ती सांगितलेली आहे पुढे 7व्या स्कंधात प्रल्हादाच्या तोंडी तो विषय नाही. श्रवणं कीर्तन विष्णू स्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही जी नवविधा भक्ती आहे ही नवविधा भक्ती आणि अलीकडे सांगितलेले 9 प्रकार असे मिळून एकूण 81 प्रकारची भक्ती सांगितली जाते. पुढे ते म्हणाले, मद्गुण श्रुती मात्रेण मयी सर्व गुहाशे मनोगती रविच्छिन्ना यथा गंगांभसोम बुधौ, की ज्या प्रकारे गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडे वाहत राहतो त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या गुणांच्या केवळ श्रवण मात्रानं ज्याच्या मनाची गती एखाद्या अखंड तैलधारेप्रमाणे आणि अविच्छिन्न रूपामध्ये सर्वांतर्यामी अशा माझ्याकडेच येते, आणि जो केवळ माझ्यामध्ये पुरुषोत्तम असलेल्या माझ्यामध्ये निष्काम आणि अनन्य प्रेम व्हावं अशा प्रकारे भक्ती करतो त्याला निर्गुण भक्त असं म्हटलं जातं. निर्गुण भक्ती ही अलीकडे सांगितलेल्या सर्व भक्ती प्रकारांपेक्षाही श्रेष्ठ आहे. आणखीन पुढे त्यांनी काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.